नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातला 31 आणि 32 हे 2 श्लोक बघूया. आपण मागच्या श्लोकामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये 29 आणि 30 हे 2 श्लोक बघितले. आज आपण 31 आणि 32 हे 2 श्लोक बघणार आहोत. तसं आपण पुस्तक समोर ठेवू आणि कान व्हिडिओकडे ठेवू आणि ओळीवर बोट ठेवू, म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित जमणार आहे. श्रीमद भगवद्गीता 11वा अध्याय 32वा श्लोक. कालो अस्मि कालो अस्मि. ज्यावेळेस आपण पूर्ण वळ म्हणू त्यावेळेस आपोआप निघून जाणार आहे. आपण तिथं उच्चार करायचा नाही आहे. कालो अस्मि. आता फोडून म्हणायसाठी आपल्याला तो अचा उच्चार करावा लागतो. कालो अस्मि लोकक्षय कृतप्रवृद्धो. कालो अस्मि लोकक्षय कृतप्रवृद्धो. कालो अस्मि लोकक्षय कृतप्रवृद्धो. कालो अस्मि लोकक्षय कृतप्रवृद्धो. खालची व लोकान समाहर्तु लोकान समाहर्तु मिह प्रवृत्तः लोकान समाहर्तु मिह प्रवृत्तः. खालची ओळ ऋतेऽपि त्वां 4 अक्षर घेतो आहोत आपण. ऋतेऽपि त्वां क्षमा करा. ऋतेऽपि त्वां बोबडी वळायला लागली. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे. ये अवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे. एव स्थिता प्रत्यनीकेषु योधाः. कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तु मिह प्रवृत्त. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे. ये अवस्थितान् प्रत्यनीकेषु योधाः. खालची ओळ घेऊ आपण. तस्मात्त्वं म पर्यंत म्हणू आपण आणि उकार इकडे घेऊ. तस्मात्त्वं उत्तिष्ठ यशो लभस्व. 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 जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं. जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं. जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं. खालची ओळ मयैवैते निहताः पूर्वमेव. मयैवैते निहताः पूर्वमेव. मयैवैते निहताः पूर्वमेव. मयैवैते निहता पूर्वमेव. निमित्तमात्रं भवसव्यसाचिन्.
निमित्तमात्रं भव सव्य साचिन् निमित्तमात्रं भव सव्य साचिन् तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहतः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्य साचिन्. 33 पर्यंत घेतले आज आपण. 32 आणि 33 घेतला आणि मागचा 29 आणि 30 आणि 30 आणि 31 आणि आजचा 32 आणि 33. आपण हे दोन रिपीट करूया पुन्हा एकदा. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशो अध्यायः. अर्जुन उवाच. आपण पूर्ण मागचे 2 आणि आजचे 2 असे 4 श्लोक आज घेणार आहोत. 30वा श्लोक घेऊ आपण. लेलीह्यसे ग्रसमान समन्ताल लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णो आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देव वर प्रसीद. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. श्रीभगवानुवाच. कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. आज आपण 11व्या अध्यायातले 32 पर्यंत घेतले. 32-33 पर्यंत घेतलेत आपण आणि आज 11व्या अध्यायात. आता आपले थोडे राहिले 11व्या अध्यायाचे. आणखी आपण पुन्हा एकदा 11वा अध्याय रिपीट करणार आहोत पूर्ण एकदा. त्याच्यामुळं त्याची काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. आपण 11वा अध्याय अगदी सहजासहजी शिकतो आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा. आपल्या मित्रमैत्रिणींना ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ शकतो तुमच्या योगदानामुळे. म्हणून शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब जरूर करा. जय श्री कृष्ण. धन्यवाद.